तुळशी हार
सुंदरते ध्यानं भेटे सुंदरते ध्यानं भेटे सुंदरते भरते
हरी कथेची आवडी देवा देवा हरी कथेची आवडी देवा देवा करीतो सेवा दासांची करीतो सेवा दासाची म्हणून दे मागे मागे म्हणून दे मागे मागे म्हणून दे मागे मागे करीतो सेवा दासाची करीतो सेवा दासाची म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची करीतो सेवा दासांची म्हणून दे मागे मागे म्हणून दे मागे मागे करीतो सेवा दासाची करीतो सेवा दासाची म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे हरती मागे घाली तसे घरटी मागे घाली घरटी जागे घाली
घराची जागे गाली जागे गाली जाते घराची धागे घालिता घराची धागे घालिता घराची धागी घालिता घराची धागी घालिता से मरणी हिंडे मागे मागे मरणी हिंडे मागे मागे मरणी हिंडे मागे हरिकथेची आवडी देवा हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे तुका म्हणे विकेले देवे आपणा भावे संसाठी मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदमीशमाळंदी वल्लभं आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता घ्यावे घ्यावे माझे सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाचे निर्भरा
दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी माझी देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे विकू पूर्ण बंद करावं. जगद्गुरु जगदवंद्य देहुनिवासी श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा प्रासादिक बहुतेकांच्या परिचयातील असलेला अभंग आहे. कमी करावाच. भगवत साधना स्पष्ट करणारं, साधनेचा अंगीकार केल्यानंतर प्राप्तव्य फलश्रुतीचा आनंद जगाला सांगणारं हे प्रकरण आहे. आत्तापर्यंत हे हरिकीर्तन आम्हा सगळ्यांना आवडले हे आम्ही ऐकून होतो. पण भगवंत ज्यावेळेस या साधनेत गोडी निर्माण करून घेतो त्यावेळेस भगवंतालाही आपलेपणाचा भाव, प्राप्तव्य मिळालेला आनंद आणि ज्या आनंदासाठी वैकुंठाधिक सुखाचा त्याग करून प्रत्यक्ष हरिकथा ऐकण्यासाठी तो सर्वसामान्य होतो त्यावेळी त्याची मानसिक अवस्था काय असू शकते तुकोबाराने त्याचं एक वर्णन या अभंगातून केलेलं आहे. आमच्या तत्वामध्ये परमात्मा स्वरूप प्राप्त होण्यासाठी वेदशास्त्र पुराण अनेक पद्धतीनं साधना सांगतं. ज्या साधना कदाचित योग्य असतील, भगवंताचं दर्शन करवतील, पण कलियुगातल्या लोकांना त्याचा फायदा होईल का नाही किंवा ते आम्हाला करता येईल का नाही त्याबद्दल थोडीशी शंका आहे. आम्ही केलेली परमार्थिक साधना भगवंतापर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा उपयोग काय? आम्ही केलेली व्रत वैकल्य भगवंतालाच आवडत नसतील तर त्याचा उपयोग काय? एका ठराविक प्रापंचिक सुखासाठी केलेली उपासना प्रापंचिक सुखापुरतच मर्यादित राहते, पण ती भगवंतापर्यंत जात नसेल तर याचा उपयोग काय? 9 दिवसात केलेलं नवरात्र असेल, अष्टविनायक केले असतील, 16 सोमवार केला असेल. आमच्या साधनेला जर प्रापंचिक सुखाची इच्छा असेल तर ती सुख भगवंताला मिळत नाहीत महाराज. एका वारकरी पंथाने परमात्मा व्यतिरिक्त आणि परमार्था व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही, म्हणून प्रत्यक्ष आमची साधना वैकुंठाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते आणि तोच वैकुंठावर अधिराज्य गाजवणारा स्वतःच्या बायकोला ढकलून विटेवर येऊन योगी 28पर्यंत थांबण्याचं वचन देतो. सर्वात मोठी साधनेची ही अभिमानाची गोष्ट आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये भगवंतानी आपला देवत्वपणा विसरावा, सामान्य सगुण रूप धारण करावं आणि भक्तांच्या घरी न सांगता कामं करावी. हा अनुभव एका वारकरी पंथालाच भेटलाय महाराज. हा अनुभव एका टाळ वाजवणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला, पंढरीची वारी करणाऱ्यालाच आलाय की देवाला आपलं सोंग धरून जावं असं वाटलंय, त्यांच्या घरी देवत्वपणा विसरावा असं वाटलंय. ज्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये उभारलेलो आहोत त्यांचा विचार केला तर 36 वर्ष कळालं नाही म्हणे की हा श्रीखंड्या म्हणजेच देव आहे. किती भारी सोंग धरला असेल हो देवा. याची प्रात्यक्षिक फक्त वारकरी संप्रदाय घेऊ शकतो. असं नाही की जप करणाऱ्याच्या भेटीला गेला नाही, तप करणाऱ्याच्या साधनेच्या भेटीला गेला नाही, पण त्यांच्यासमोर जाताना याला चतुर्भुज व्हावं असं वाटलं, पण वारकऱ्याच्या समोर जाताना सोंग धरून जावं असं वाटलं. हा फरक आहे. काही कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये तो टाळ घेऊन उभारला, काही जणांच्या समोर मांडी घालून श्रोताहून बसला, काही जणांच्या कीर्तनात तर पितांबर फिटलेलंच त्याला कळालं नाही. किती वारकरी पंथ गोड असेल. आता ते कीर्तन काळी 2ला होतं का पांढरे 4ला होतं काय माहिती, पण पितांबर फिटलेलं कळालं नाही एवढं मात्र खरं. आमची वारकरी सांप्रदायिक भूमिका एवढी सर्वश्रेष्ठ आहे, ती जगताला आवडेल यात काय नवल आहे, भगवंताला सुद्धा आवडते. म्हणून आमचं नामदेवरायावर तर परमात्म्यावर एवढं प्रेम आहे. मी सांगत असतो परमात्मा किती नामदेवरायावर प्रेम करत होते म्हणे. कच्चा आहे का पक्का आहे बघण्यासाठी गोरोबा काकाने धुपाटनं मारलं. ते लागलं, थोडीशी जखम झाली, रक्त यायला लागलं. नामदेवराय पळत 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 पंढरपूरला आले. नामदेवरायाच्या डोक्याला झालेली वेदना पाहून देवाला एवढा राग आला, जो कोणी तुझ्या डोक्यात धुपाटनं मारले त्याचे हात तुटून जातील म्हणे. देवाने शाप दिलाय बरं. हा
नंतर विचारलं, अरे मारले तरी कोण? म्हणले गोरोबा काकांनी. अरे बापरे, म्हणजे कोणाला शाप दिला मी? काळजी करू नको, तुझ्याच कीर्तनात त्यांना हात फुटतील म्हणून आशीर्वाद दिला. हे वारकरी सांप्रदायिक परंपरा आहे. या परंपरेशी आपण पायिक आहोत. आत्ताची नाही आहे ही परंपरा. हे नोहे आजी कालीचे ना युगे 28. आमची सांगितलेली परंपरा अनादी काळापासूनची आहे. संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतिमतांतरा नाही दिली खूण, हृदयी धरिले त्या हरीचे चरण हो. एकेकाळी आम्ही श्रीमंत कुळात जन्माला आलेलो आहोत. एक्झाम्पल भक्त प्रल्हाद, राजेच्या कुळामध्ये आम्ही अवतरित झालो. एका युगामध्ये वानर होऊन आम्ही बघितलं. एका कुळामध्ये आम्ही यादव कुळात उद्धव होऊन पाहिलं. कलियुगात एकदा शिंपी म्हणून जन्माला आलो आणि आता कुणबी म्हणून अवतरित झालो. प्रत्येक युगातला केलेला प्रपंच आणि त्या प्रपंचाबरोबर केलेला परमार्थ, या दोन गोष्टीची अनुभूती आम्हाला आहेच. त्यामुळं अनादी काळापासून वेगवेगळ्या साधनेचा जरी अवलंब केलेला असला तरी आम्ही नवजोता या वाटा. कारण प्रत्येक युगातली साधना वेगळी. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्याणाम कलोदत हरी कीर्तनात. प्रत्येक युगातल्या साधनेचा जरी अनुभव असला तरी फक्त अनुभवच आहे. ती साधना मिळवून आम्ही भगवंताच्या मार्गाला लागलो नाही. अनुभव त्या साधनेचा घेतला, पण करायचं असेल तर आम्ही नामस्मरणच केलं. प्रल्हाद झालो तर नारायण नारायणच म्हणत होतो. अंगद झालो तर राम रामच म्हणत होतो. कारण त्या त्या काळामध्ये योग्य मार्गदर्शक आम्हाला प्राप्त झाले म्हणून वेगळं आम्ही काही निवडलं नाही. प्रल्हाद झालो तर नारद मुनी भेटले, अंगद झालो हनुमंतराय भेटले, उद्धव झालो त्यावेळेस राधा भेटली, नामदेवराय झालो त्यावेळेस ज्ञानोबाराय भेटले, तुकोबाराय झालो त्यावेळेस बाबाजी चैतन्य भेटले. कोणी ना कोणीतरी मार्गदर्शक आहेच आमच्यासोबत. त्यामुळे वेगळी कोणतीही साधना न निवडता जे अनादी काळापासून चालत आलोय तोच परमात्मा आम्ही धारण केला. एक विषय तो सकळांचा हरी, ज्याच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्याची कीर्ती गायली पुराणांतरी हो, आपा आपणासी करीती नव. आमच्या आयुष्यात काही भोग आणि काही त्याग या दोन गोष्टीचं समीकरण आम्ही बाळगून आहोत. आमचा परमार्थ देवाला आवडतो याचं एक नवल आहे, आम्ही संसार कधीच सोडला नाही. म्हणून प्रापंचिक कर्माचा त्याग करून केलेलं भजन देवाला आवडत नाही. बरं, तुम्ही अजून काही म्हणा, कीर्तन झाल्यावर चर्चा करू आपण. पण ज्याने संसार सोडून भजन केलं त्याला देव आवडतच नाही. म्हणून प्रापंचिक कर्म करताना ते कर्मही डोळ्यांसमोर यावं आणि त्या कर्माबरोबर भक्तीही लोकांच्या नजरेस यावी. मी कित्येक वेळा सांगतो, संसारसुद्धा संतांसारखाच करून बघावा आणि परमार्थसुद्धा त्यांच्यासारखा करून बघावा. कारण या दोन गोष्टीची सांगड करून आकळावा श्रीपती येणे पंते हे साध्य कसं होईल हे त्यांच्याकडून शिका. आम्ही संसारही एवढा देखणा करत होतो की त्या संसारात काम करण्यासाठी हा बाबा येत होता. आम्ही परमार्थही तेवढा चांगला करत होतो की त्या परमार्थात याला नाचावंसं सुद्धा वाटत होतं. तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. ही अनुभूती आहे, हा अनुभव आहे जो अनादी काळापासून परंपरेनं चालत आलेला आहे. आम्ही आमची सत्यप्रतिज्ञा कधी सोडली नाही, आमची भूमिका कधी सोडली नाही. आमचा परमार्थ, आमचं हिंदू धर्म, आमच्या कपाळी असलेला गंध याच्या व्यतिरिक्त आम्ही अभिमान कशामध्ये बाळगलाच नाही. भलेही एकेकाळी श्रीमंत होतो आम्ही, पण त्या श्रीमंतीपणाचा कधी अभिमान बाळगला नाही. स्वामी विवेकानंदांना परदेशातल्या एका स्त्रीनं शँडेल घालायला दिली. म्हण चप्पल जी लाख मोलाची होती, अनेक रत्न त्याला लावलेले होते. ती म्हणते तुम्ही एवढं सुंदर भाषण केले, माझ्याकडे बहुमूल्य जर अंगावर काही असेल तर ती पायातली चप्पलच आहे, तेवढी चप्पल तुम्ही घाला म्हणे. स्वामी विवेकानंदांनी कशाचाही विचार न करता आपल्या पायातला खडावा बाजूला सोडला आणि तिनं दिलेली चप्पल घातली. बरं, ते चप्पल घालून फिरायला लागले. लोक म्हणतात आम्ही तुम्हाला साधू समजत होतो, महाराष्ट्रातले किंवा भारतातले संत समजत होतो. त्या परस्त्रीनं काय चप्पल दिली आणि तुम्ही पायात काय घातली? स्वामी विवेकानंद म्हणतात तिची चप्पल लाख मोलाची का असना, पण त्याला पायामध्येच ठेवलंय म्हणे आम्ही, आणि आमचा भगवा मात्र आम्ही डोक्यावर कायमस्वरूपी ठेवला. अशी परंपरा बाळगणाऱ्यातले आपण आहोत, या वंशजातले, या कुळातले आपण आहोत. त्यामुळं परमार्थ आणि परमात्म्या व्यतिरिक्त आमच्या जीवनामध्ये काही लागू झालंच नाही. आम्ही अगदी पहिली भूमिका जर काही असेल तर ते सत्य असत्याची अनुभूती घेणं, असत्य प्रपंचाच्या फक्त मनातून त्याग करणं आणि सत्य परमार्थाची गोडी मनाला लावून देणं, एवढंच आम्हाला जमलं.
सांडे मांडे परते टाके वासुदेव राम सांडे मांडे परते टाके वासुदेव नाम गोपी सांडे मांडे परते टाके वासुदेव नाम गोपी सांडे मांडे परते टाके वासुदेव नाम गोपी हे मोक्ष येला सुखे नाम स्मरता रे हे मोक्षेल सुखी नाम स्मरता नाम स्मरता रे नाम स्मरता रे सांडे मांडे परत टाके वासुदेव नाम गोपी वासुदेव नाम गोपी वासुदेव नाम गोपी सांडे मांडे परते टाके सांडे मांडे परते टाके वासुदेव नाम वासुदेव नाम गोपी मोक्ष येईल सुखे मोक्ष नाम स्मरता रे नाम स्मरता रे सांडे मांडे परते टाके सांडे मांडे परते टाके सांडे मांडे परते सांडे मांडे परते टाके सांडे मांडे परते टाके सांडे मांडे परते टाके काही त्याग झाला पाहिजे, काही सत्यत्वाची स्वीकार आमच्या आयुष्यात जमला पाहिजे. म्हणे नातरा यवनाला म्हणतात तू माझ्या अंगावर थुकल्यावर मी तुला माफ करेल, पण तो बाबा माफ करणार नाही. त्याचं काय? कारण मी केलेलं भजन त्याला एवढं आवडतं म्हणे की माझ्या केसाला कोणी धक्का लावल्यावर त्याला सहन होत नाही, लगेच दुर्जनाशी संवारी. संध्याकाळपर्यंत तुझं काय होईल मला माहीत नाही बाबा, मी तर तुला तेव्हाच माफ केले कारण एवढा आळशी म्हणे मी. गोदावरीत एक नाही तर 2 वेळा स्नान करणारा तुझ्यामुळे 108 वेळा स्नान घडले, मी तेव्हाच माफ केलं तुला, पण तो करणार नाही त्याचं काय? म्हणून प्रसाद देऊनी मुक्त केला. हे जमलं पाहिजे बरं आपल्याला. ज्यानं काट्यानं झोडपलं त्याला हाताला धरून कीर्तनाला आणून बसवलं पाहिजे, तर आपण परमार्थिक आहोत. आपल्या भजनाचा आनंद आपल्यापुरता मर्यादित ठेवू नये. तुमचं टाळ वाजवण्याचा आनंद एवढा तुमच्या चेहऱ्यावर असायला हवा, 7 दिवसात एकदा तरी त्याला वाटलं पाहिजे बाबा ह्यांच्यासारखं आपणही घेऊन उभा राहू, बघावं तर कसं असते मजा. तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद असायला हवा. म्हणून असं मिळमिळ यायचं नाही कीर्तनाला, मस्त तोंडाला पावडर लावून कोरून गंध लावून यायचं, इस्त्रीचे कपडे घालून यायचं, असं साधं सुद्धा यायचं नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा लख प्रकाश दुसऱ्याच्या अंतःकरणाला प्रभाव केला पाहिजे. आपल्या अंतःकरणातली परमार्थ शैलीची भूमिका. आजकाल परमार्थातली लोकसंख्या कमी होत चालली आहे, त्याला कारण आम्हीच आहोत, तुम्ही नाही. गावकरी आम्ही आहोत. आम्ही कारण आम्ही सुद्धा एखाद्याच्या घरी जाताना सगळं बघतो अगोदर. त्याच्या दारात तुळशीचं वृंदावन आहे का, त्याच्या गळ्यात माळ आहे का, कपाळाला गंध आहे का, एकादशी करतोय का, वर्षातनं एकदा का होईना वारीला जातोय का, हे सगळं बघितल्याशिवाय त्याच्या घरी जातच नाही. कशी लोकसंख्या वाढायची हो वारकऱ्याची. तुमच्यामुळं त्याला वारी करता आली पाहिजे, तुमच्यामुळं त्याला माळ घालावी अशी इच्छा झाली पाहिजे. तुमच्या कपाळाचा ठसठशीत गंध बघून त्यालाही वाटलं पाहिजे आपल्या कपाळावर गंध असावा. तुमच्या परमार्थामुळं त्याला परमार्थ करता आला पाहिजे, इच्छा झाली पाहिजे. आपण जेवढी जेववी लोका संतर्पण करीतो का, हा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण परमार्थिक नाही आहोत. जेवढं सांगाल तेवढं कमी आहे. मला परिहार द्यायची काही आवश्यकता वाटत नाही आहे, वेळ अत्यंत कमी आहे माझ्याकडे. जवळजवळ एक अर्धा तास राहिला असेल, कारण आजचं कीर्तन सप्त्यातलं नाही आहे, भोजनाचं कीर्तन आहे. भोजनालाच उशीर लावला तर कीर्तनाला उपयोग नाही. त्यामुळं तिकडं जर स्वयंपाक झाला असेल तर मलाही काही जास्त लांबवण्यात मजा नाही. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळं थांबूयात. मला थोडंसं बोलू द्या
आयुष्यातल्या काही भूमिका राबवत असताना सत्य असत्याची अनुभूती आली पाहिजे. प्राप्तव्य परमार्थामध्ये व्यापक परमात्म्याचं दर्शन होत नसेल तर ती भूमिका फक्त मंदिरापुरतंच मर्यादित राहील. आमची भजनं नक्की रक्तांत पण सिस्टीम चांगली पाहिजे. आमचं कीर्तन बी चांगलं लखलखीत होतं पण श्रोता वर्ग भरपूर पाहिजे. आम्हालाही अर्धा तास लांबव असं वाटतंच की पण गच्च पाहिजे समाज, मग आम्ही अर्धा तास लांबवत. चांगला मिक्सर वगैरे असेल तर आमच्याही गायनामध्ये गळा फुटतोच की. हे सगळं जर माईकवर आणि समाजावर अवलंबून असेल तर मध्ये बसलेल्या देवाचं काय, त्याच्या कानापर्यंत गेले याचा विचार केला आहे आम्ही? आमचं गायन त्याला आवडलं आहे का याचा विचार केला आहे आम्ही? नैवेद्य दाखवला खरा, पण त्या नैवेद्यात ताटात वाढलेली पदार्थ आमच्या आवडीची का त्याच्या आवडीची, कधी याचा विचार केला आहे? नैवेद्य दाखवताना विचारले का देवा मीठ कमी आहे का रे, तिकडे जास्त झालंय का, कसा झाला स्वयंपाक, एकदा तरी विचारायचं होतं. अगोदर तुम्ही चाकून बघितलं मग त्याला दिलं. दुर्दैव आहे हे सगळ्यात मोठं की परमार्थ करताना सुद्धा आम्ही मनोरंजनाची इच्छा करतो. भगवत भक्ती करताना सुद्धा आमच्या मनामध्ये काही रंजन होईल का, मनाला काही आनंद होईल का? दुर्दैवानं इथपर्यंतच आम्ही आमचा परमार्थ मर्यादित ठेवला आहे. मला सांगण्या एवढा अधिकार नाही आहे, पण हे मात्र सत्य आहे की आमच्या वाट्याला तुकोबाऱ्या नाथरायांचं वाङ्मय जर यावं वाटत असेल तर कमीत कमी त्यांच्यासारखी भूमिका आम्हाला जगता संबंधानं राबवता आली पाहिजे. तुकोबाऱ्याचं एक म्हणणं आहे बघा, तुम्ही ऐकून घ्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल जागा जागा बोलत. पुढं काय हो याच्या, जागता जगदेव. तुम्ही जागत असाल तर जग देव दिसेल बरं तुम्हाला. तुमची झोपच सरणा गेली तर जग कसं देव दिसेल? आम्ही मंदिरापुरतं त्याला ठेवलंय. आमची अज्ञानाची झोप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ईश्वर सर्वभूतानाम हे तत्व आमच्या जीवनात येणं कदापिही शक्य नाही. आणि एकदा हे तत्व लक्षात आलं की आमची कीर्तनं डोंगरावर सुद्धा रंगतील बरं का. जिथं मृदुंगाची थाप गरज नाही आम्हाला स्वर देण्यासाठी. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू, पण हे क्रीडा मन तेथे रमवण्यासाठी आमच्या मनाला स्वच्छंदी परमार्थाची अनुभूती यायला हवी. जसा देव आम्हाला एका मूर्तीमध्ये दिसतो तसा माणसामध्ये दिसायला हवा. काशीचं पाणी रामेश्वरला घालायच्या ऐवजी गाढवाला सुद्धा पाचावं ही बुद्धिमत्ता आमच्या मनात तयार व्हायला हवी. तर आमची कीर्तनं पक्षासमोर डोंगरावर सुद्धा रंगतील बरं. म्हणून अशा अनुभूती संत महात्मे जगतात म्हणून वेगळं काही नाही. देवाकडे ज्या दैवी शक्ती आहेत त्या संतांकडे पाहायला मिळत नाही. ज्ञानोबारेकडे कर्तुम शक्ती नाही. रेड्यामुखे वेद बोलविला ही कर्तुम शक्ती. चालविली जडबिंदी कर्तुम शक्ती आहे. स्त्रियचाची केला पुरुष उभा अन्यथा कर्तुम शक्ती आहे. बरं या ज्ञानोबारेकडल्या शक्त्या तुकोबाऱ्याकडे नाही आहेत ना. तुकोबाऱ्याच्या पायाखाली आलेली माती विठ्ठल म्हणते कर्तुम शक्ती आहे. तुकोबाऱ्याच्या कीर्तनात मेलेलं पोर जिवंत होतं अकर्तुम शक्ती आहे. गाढवावरनं धिंड काढली तुकोबाऱ्याची. जिजामाता पळत आली, म्हणजे काय झालं, तुमची गाढवावरनं धिंड काढली समाज काय म्हणेल. मला लग्नात काही तुझ्या वडिलांनी काढली नाही वरात म्हणून आत्ता निघाली म्हणे. पण धनी वरात गाढवावर नाही घोड्यावर असते. मग तुला काय वाटलं हे गाढव आहे, नीट बघ म्हणे. जिजामातेनं पुन्हा बघितलं तर ते गाढवाचं घोडं झालं बरं. ब्रह्मदेवाला सुद्धा करता येत नाही. एकदा मॉडेल तयार केलं की पुन्हा बदल करायचा अधिकार ब्रह्मदेवाला नाही. पण हे तुकोबाऱ्यांनी करून दाखवलं. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, सगळे माना मागारिया बांडा सुना करून दाखवलंय. अशी प्रत्यक्षरित्या आमच्याकडे दैवी शक्ती असतानाही त्याचा ओहापोहा आम्ही कधी केला नाही. त्याची आकर्षणं आम्ही कधी प्रकर्षणं केली नाही आहे. त्याचा प्रचार प्रसार कधी केलेला नाही आहे. सहज काही गोष्टी होऊन गेल्या तर त्या चमत्काराच्या झाल्या बरं का. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड तरी गीताईसे गोड आतोडले म्हणणारे ज्ञानोबार आहे. तुकोबाऱ्याची वाणी सुद्धा त्याच पद्धतीची आहे. म्हणून भगवद्गीतेतला एक श्लोक उचलावा आणि तुकोबाऱ्याचे एक अभंग घ्यावा, बरोबर मॅचिंग होते म्हणे. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादे, बरोबर त्याला तुकाराम महाराजचा अभंग आहे. काय मी उद्धार पावेन काय कृपा करेन नारायण. एक श्लोक आहे आत्मैवर पुतात्मना, हा याला बरोबर तुकोबाऱ्याचा अभंग आहे. आपापण या घात कर शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. पत्रम पुष्पम फलम तो यम योमे भक्त्या प्रयश्यती, याला बरोबर तुकोबाऱ्याचा अभंग आहे. पूजा पत्र काही फळ पुष्प तो. किती असे मॅचिंग काढू सांगा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तो जे जी पदराड, बरोबर याला तुकोबाऱ्याचा अभंग आहे. जवळी गोचिड क्षीरा वाचा अभंग कळेल तुम्हाला. परमपूज्य राऊत बाबांनी सांगावं तुकोबाऱ्याची बुद्धी किती प्रकर्ष होती म्हणे. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ होती म्हणे तुकाराम महाराजांना.
जास्त नाही बोलणार, पण एवढं मात्र खरं आहे, आम्ही जगलो तर पारमार्थिक म्हणूनच जगलो. एका लेकराला आईच्या वरपंग अलंकाराचं काही घेणं देणं नाही आहे. जे लेकरू फक्त आईच्या दुधावरच अवलंबून आहे, त्याला बाहेरचं पाणीसुद्धा जमत नाही, त्या लेकरानं आईनं पैठणी घातली का शालू घातली याच्याशी काही संबंध नाही, फक्त स्तनातनं निघणारं दूध हे एवढं जर सोडलं तर आईनं नेकलेस घातलाय का, चप्पलहार घातली आहे का, गजरा घातलाय का, वेणी कशा पद्धतीची घातली आहे, शँडल कोणती घातली, काय संबंध हो. पाटल्या घातल्यात का हिरव्या बांगड्या घातल्यात, काय करायचं ते लेकराला, फक्त स्तनातनं निघणारं दूध एवढं सोडलं तर आम्हाला त्या आईशी काही घेणं देणं नाही. तसं देव किती व्यापक असू द्या, पण आम्ही भजन करताना तो येऊन उभा राहतो ना, बस हे सोडलं तर आम्हाला काही संबंध नाही. तो किती मोठा असू द्या, किती व्यापक असू द्या, आकाशे सर्वत्र वसावे हरकत नाही, आकाशाला पांघरून घालणे इतपत व्यापक आहे, हरकत नाही. नारसिंह झाला, वामन झाला, परशुराम झाला, हरकत नाही. पण आम्ही वानर होतो त्यावेळेस तो राम झाला ना, आम्ही गोपाळ होतो त्यावेळेस तो कृष्ण झाला ना. मग बस ना, आमच्यासाठी जर धावत पळत येत असेल तर याचं मुख्य कारण काय, तुकोबरं तेच म्हणतात, त्याला आवडणारी साधना, त्याला आवडणारं भजन. ज्या भजना व्यतिरिक्त कोणती कर्मदशा आमच्या मनामध्ये नाहीच आहे. हजारो वर्ष ध्यान करणारे ध्यानस्थ सुद्धा भगवत भेटीनंतर पुन्हा ध्यानाची इच्छा करत नाहीत. 100 यज्ञ करताना त्यांच्या शरीराला झालेला त्रास एवढा मोठा आहे की पुन्हा यज्ञ माझ्या हातून व्हावा म्हणून ते इच्छाच देवाकडे करत नाहीत. मला मुक्तीच दे देवा, पण पुन्हा या डोंगरावर नको रे म्हणून हात जोडून विनंती करतात. कोपऱ्यापासून हात जोडतो, पुन्हा जन्म नको. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. का बोलतोय मी हे, कारण त्या साधनेमध्ये एवढे कष्ट भोगावे लागले की पुन्हा ते साधन आपल्याला नको रे बाबा म्हणून हात जोडणारा एक वर्ग आहे ध्यानस्थांचा, याज्ञिकांचा. पण भगवंतापेक्षा भजनाला महत्त्व देणारा संत वर्ग असा आहे जो देवालाही बाजूला ठेवतो, मरेपर्यंत भजन करतो, आणि भजन करता करता जर मरण आलं तर देवाकडे हीच इच्छा करतो की पुन्हा भजन करणाऱ्यासाठी जन्माला घाल. वा वा. ही भूमिका आहे महाराज. मी नेहमी सांगतो, तुका म्हणे गर्भवासी अभंग फक्त वारकऱ्याला शोभून दिसतो, महाराज लोकांना सुद्धा नाही. महाराज लोक सुद्धा कधीतरी कीर्तन करून कंटाळतील, नको बाबा आता रिटायरमेंट घेतलेलं बरं आहे म्हणून म्हणतील. पण एक भजनकरी कधीच कंटाळत नाही, देवासाठी काकडा करणारा कधीच कंटाळत नाही महाराज. तो पुन्हा पुन्हा देवाकडे म्हणतो, मला जन्माला यायचं आहे, मला जन्माला यायचं आहे. कशाला, तो नेहमी सांगतो, हरे नाम कीर्तन संताचे नाम कीर्तन संताचे पूजन. हरे नाम कीर्तन संताचे पूजन. हरे नाम कीर्तन संताचे पूजन. बाकीची साधना शास्त्र वेद पुराण बोलतात ती हजारो आहेत. नक्की देव भेटतो, पण त्यातून मनाला प्रसन्नता प्राप्त होते का नाही माहीत नाही. 12:35 ही वेळ काय कीर्तन ऐकायचे का? मस्त गरम गरम चुलीवरली दही भाकर हाणायची, कूलर लावायचं, पाणी होतं, मस्त द्यायची झोप टोकन. अशा टायमाला कीर्तन असते होय.
तरी तुम्ही आलात का नाही? कारण देवापेक्षा त्या साधनेवर प्रेम जास्त आहे. तुम्हाला कीर्तन ऐकून ऐकून कानाला ते एवढं गोड लागले की टाईम केव्हाचाही द्या, फक्त सांगावं या टाईमाला कीर्तन आहे, आम्ही आलोच म्हणून समजा. पुन्हा पुन्हा जन्माला यावा असा श्रोतावर्ग. कारण भगवंताला पाहण्या व्यतिरिक्त आणि त्याच्याकडे एका साधने व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची भीक न मागणारा एक समाज आहे. अक्रूरजी न्यायला आले. यशोदा मैयाला कळालं, ज्याला आपण लहानाचं मोठं केलं तो आपल्या पोटचा नाहीच. किती अवघड असेल एखाद्या आईला, ज्याला 7-8 वर्षापर्यंत लहानाचं मोठं करावं आणि शेवटी कळावं की तो आपला नाहीच. आणि त्यातल्या त्यात कान्हासारखा एखादा मुलगा. काय यशोदेची अवस्था झाली असेल आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, एवढी दुःखी झाली म्हणत. कान्हा म्हणत होता, आई नाही ग, मी फक्त तुझा आहे. नाही म्हणले, तुझा चेहरा सांगतो म्हणे तू माझा आहे का देवकीचा आहेस. जायचं आहे ना, अवश्य जा. पुन्हा येशील का नाही मला माहीत नाही, पण निघाला असशील तर माझी 2 इच्छा पूर्ण करून जा. माझी पहिली इच्छा आहे, तू तिथं जाऊन देवकीला भेटलास तर कृपा करून मी तुला झालेला दिलेला त्रास तिला जाऊन सांगू नको. मी तुला उकळाला बांधलं होतं, काठी घेऊन मारलं होतं, उन्हामध्ये उभा केलं होतं. बघा ना, ती म्हणेल माझ्या यशोदेला माझा मुलगा सुरक्षित राहावा म्हणून सांभाळायला दिला तर तिनं अधिकाराचा वापर केला, माझ्या मुलाला मारलं. यशोदा देवकी माझ्यावर नाराज होऊ नये म्हणून माझी पहिली इच्छा आहे, मी जेवढा काही तुला त्रास दिलाय तेवढा तिला जाऊन सांगू नको म्हणे. देव म्हणलं काही हरकत नाही. दुसरी इच्छा ऐक म्हणे, दुसरी इच्छा सांगतो. आता तू मथुरेला जाणार, मथुरेहून पुन्हा कुठल्या गावाला जाणार मला माहीत नाही. देवा काळजी करू नको, मी काही तिथं येणार नाही, हात जोडणार नाही, एकदा तरी गोकुळाला चल म्हणणार नाही, एकदा तरी माझ्या हातचं जेवण कर. लहानपणी फार हट्ट करत होता. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवीत गुळासाठी मला जीव घाल. लहानपणी फक्त माझ्या हातचा कल्लास म्हणे. आता नाही तुला इच्छा करणार, आता नाही तुझ्यासमोर हट्ट करणार, मथुरेत जाऊन तुझ्या पाया पडणार नाही, चल माझ्या घरी, चल माझ्या घरी, अजिबात बोलणार नाही म्हणे. तो मथुरेत राहा नाही तर द्वारकेत जाऊन राहा, मला काही घेणं देणं नाही. तुझा जन्म, तुझं आयुष्य तो व्यवस्थितपणे सांभाळ, पण देवा एक शेवटची इच्छा आहे म्हणे, तू मथुरेत राहा नाही तर द्वारकेत राहा, पण ज्या वेळेस तुला अशी कोणी निरोप घेऊन येईल की यशोदेचे प्राण आता थोड्याच वेळात जाणार आहे, जिथून आशील तिथून गोकुळात निघून ये. कारण फक्त 8 वर्षासाठी तुला नाही सांभाळायचं रे, जोपर्यंत या डोळ्यात प्राण आहे तोपर्यंत तुला बघत राहायचं आहे. आता शेवटपर्यंत तुझंच नामस्मरण करत राहील. एक शेवटची इच्छा, तुझ्याच मांडीवर डोकं ठेवीन आणि तुला पाहत पाहतच मरून जाईन, ही इच्छा आहे महाराज यशोदेची. उगाच कोणाच्याही स्तनपान करतो का, कोणाच्याही मांडीवर झोपतो का सांगा. आपल्या आयुष्यामध्ये एक निरागस भाव भगवंताविषयी किंवा त्या पारमार्थिक साधनेविषयी असायला हवा. दुर्दैव हेच आहे की आज महाराजाकडे कमी आणि घड्याळाकडे बघणारा वर्ग जास्त आहे. देवाकडे सुद्धा नजर त्याची कमी असेल. काय जाणो तरले किती नाही, काय जाणो वाजले किती, ही म्हणण्याची एक पद्धत आहे आजकाल. त्यामुळे शॉर्ट बट स्वीट कीर्तन झालं पाहिजे. कीर्तनाचा टाईम 11चा आहे, सुरुवात झाली 12 वाजता. आता 1ला सोडलं तर बरं आहे, 1:30च्या पुढे गेलं तर कोणीतरी कानात येऊन सांगेल, कोणीतरी चिठ्ठीच आणून देईल, कोणीतरी म्हणेल महाराज गाव हितलं नाही बरं, बाहेरला सांगायला लागलं. का बोलतोय मी? आमचा भाव कसा आहे मला माहीत नाही, पण परमार्थ क्षेत्रात ज्या ज्या वेळेस या इंद्रियाला संधी मिळेल परमार्थ करण्याची, त्यावेळेस निरागस भावनेतून, निष्क्रिय भावनेतून करत चला, हे तुम्हाला म्हणायचं आहे. टेंद्या म्हणतो ना, देवा रात्रीचे 9 वाजले, कीर्तनाची वेळ झाली की पाय नावाची गाय बरोबर मांडी घालून कीर्तनात येऊन बसते. भजनामध्ये हात नावाची गाय बरोबर एकमेकावर आपटून टाळी वाजवते. मुख नावाची गाय मागं म्हणा म्हटलं की बरोबर विठोबा रुक्माई म्हणते. कान नावाची गाय चांगलं कीर्तन ऐकते म्हणे. सगळे इंद्रिय आम्ही मंडपात घेऊन आलोय, पण पती मनेरे नावाची गाय घरामध्येच राहिली. तेवढं मात्र तुला आणावं लागलं. धाव कान बारे निघून गेल्या गाई, धिंदाग दाग धिंदाग दाग. धाव कान बारे निघून गेल्या गाई, धाव कान बारे निघून गेल्या गाई, सांगे मी कोणाला
काही सांगे मी कोणाला काही सांगे मी कोणाला काय सांगे मी कोणाला काय सांगे मी कोणाला काही सांगे मी कोणाला काही सांगे मी कोणाला काय सांगे मी कोणाला काय धावतान मारे निघून गेला काय धावतान मारे निघून गेला काय हे धावणार मारे निघून गेला काय धावणार मारे निघून गेला काय आणि अशा मी का बोललो हे सगळं? परमात्म्याला खरंच कीर्तन आवडतं का हो? म्हणले आवडतं ना. भजन आवडतं? म्हणले हो. करणारा व्यक्ती कसा असायला हवा? वरपंग दृष्टीनं तो कसा का असायला? त्याची जात पंथ कुळ परमात्मा पाहतच नाही. निदर्शनात घ्या, तुमच्या कीर्तनात निर्माण झालेल्या चैतन्याचा फक्त संबंध आहे. मग कुणब्याचे आहात का, सांबाराचे आहात का, महाराचे आहात का, कोळ्याचे आहात, काय संबंध त्याला? काय कीर्तनात ऐकत असताना तुमचं मन प्रफुल्लित होत असेल तर तेवढाचा संबंध आहे त्याला. त्यानं जात पंथ बघितली असती तर लई जण वंचित राहिले असते हो. त्यानं कुळ पाहिलं असतं तर विदुर काका कोणत्या कुळातले होते? बोला ना. तुम्ही सुंदर असल्यावरच देव भेटला असता तर कुब्जा किती सुंदर होती. मग तुम्ही श्रीमंत असल्यावरच जर देव भेटायला गेला असता तर सुदामा किती श्रीमंत होता हो. बोला की नाही हो. सवळ्यातलं दाखवल्याशिवाय देव जेवतच नाही. शबरीनं असं काय दिलं तर मग? बोला की नाही हो. पोटची मुलं सुद्धा चांगली पाहिजे तर देव भेटतो. उग्रसेन मग काय होता? उग्रसेनाने कुणाला जन्माला घातलं होतं? ही विचारसरणी पुराणातली आहे. पण आता वर्तमानामध्ये हे सिद्ध करून देते. कीर्तनातून भजनातून तुमच्या मनात निर्माण होणारं वैराग्य चैतन्य भगवंताला वैकुंठाहून खाली खेचून आणत असेल तर तशा पद्धतीनं परमार्थ करता आला पाहिजे. तुमचा हरिपाठ अर्धा तासच असू द्या पण त्याच्यासाठी असू द्या. गॅरंटी देऊन सांगतो राहिलेले 23.5 तास तो तुमच्या घरी येऊन काम करेल. पण तुमच्या भक्तीशी थेट संबंध फक्त त्याचा असायला हवा. एक निरपेक्ष भाव. पत्नी जर पतीकडे काहीच मागत नसेल तर पतीची एक जबाबदारी वाढते, ते म्हणजे तिच्या मनातलं ओळखावं लागतं. अंगावर जर साडी फाटली ना त्याला लाज जास्त वाटते. तो काहीतरी करून तिला साडी आणून देतो. बायको कधीच मागत नाही माझी साडी फाटली तुम्ही एखादी आणून द्या, कारण तिला माहीत आहे पतीच्या सेवा व्यतिरिक्त दुसरं काहीच नको आहे मला. एवढी जर निष्काम सेवा करणारी असेल, कल्पना करा असलं काही नसतंय बरं. पण ती जर निरागस निष्काम असेल तर तिच्या फाटलेल्या साडीची लाज जशी नवऱ्याला वाटते ना, तसं भक्ती करणारा भक्त जर निष्काम असेल तर त्याच्या फाटक्या संसाराची लाज देवाला जास्त वाटते. म्हणून तो न सांगता कामं करतो. म्हणून तो जात कुळ काहीच बघत नाही. मी हे ठराव घेऊन पाठपुरावा घेऊन तुम्हाला सही करून सांगतो की अशा निरपेक्ष भक्ती करणाऱ्याच्या अगोदर भक्ती करणाऱ्याची सेवा करणाऱ्याला देव जास्त भेटलाय. चोखोबाऱ्याच्या अगोदर त्याच्या पत्नीचं बाळंतपण देवानं केलंय. देवाला भेटायला तुकोबाऱ्याला भेटायला जायचं होतं पण त्याच्या अगोदर जिजामायाच्या पायातला काटा काढण्यासाठी देव अगोदर गेलाय. बरं गुराख्याचं रूप धरून गेलाय. ही विवळत पडली आहे. मंगळाई ये काटा काढायला. आता मंगळाई कशी येते? हा बाबा गेला तिथं काटा काढण्यासाठी. लांबूनच बघून हसायला लागला. का रे म्हणले तुला कळत नाही पायात काटा काढलाय, काढता येत नाही तुला? म्हणजे देव म्हणले भल्या भल्याचे काटे काढला. म्हणे तुझा काटा काढायचं काय एवढा अवघड? लई जणांचे काटे काढला मी. देव जवळ गेले, मांडीवर बसले, मांडीवर तिचा पाय ठेवला. महाराज हाताने काटा काढायला गेले पण तो काढता येईना गेला. म्हणून भगवंताने आपला पाय, जिजामातेचा पाय आपल्या तोंडापर्यंत नेला. म्हणे महिपाती महाराज म्हणतात देवाने आपल्या पायातल्या आपल्या तोंडातल्या दातानं जिजामाईच्या पायातला काटा काढला. काय अधिकार असेल? हे कशाचं सामर्थ्य आहे? एक निष्काम भक्ती करणाऱ्या तुकोबाऱ्याची फक्त सेवा केल्यानंतर एवढं फळ मिळत असेल तर त्यांच्या मार्गाचं अनुकरण करून केल्यावर आम्हाला काय काय मिळेल सांगा? काय काय मिळेल? काय काय मिळेल? बोला की. सीझन चालू झालाय आता. 2-3 महिने आता घरचं जेवणच आम्हाला माहीत नाही. दुपारी एका गावात, संध्याकाळी एका गावात. सगळे सीझन झाल्यावर एकदा वजन करून बघा कलाकार मंडळी. एक 10-12 किलो तरी माझं तर वाढतं महाराज. तुमचं कसं आहे मला माहीत नाही. पण ही भूमिका आहे महाराज. देव आम्हाला उपवाशी ठेवत नाही. तुम्ही वरपंग जरी कीर्तन करणार असाल, वरपंग जरी टाळी वाजवणार असाल,
देव नाही भेटला तरी चालेल, पण कीर्तन झाल्यावर काय आज जेवायला? हा, अरे बापरे, बालुशाही आहे म्हणा आज. प्रापंचिक कष्ट करून सुद्धा जे फळं मिळत नाही ते या मांडवाखाली बसून मिळतात. बालुशाही आहे ना. थोडं कीर्तनात डोळा लागला तर त्यांना आहे का बालुशाही? म्हणजे झोपायला आलो नाही आम्ही, पण चुकून असं वारा आला, मस्त खांबाला टिकून बसलो, तो लागला डोळा. विठ्ठल जेजेला जाग आली, झाले समाधानला लोकांनी सुटवलं, उठा कीर्तन संपलंय. आता त्याला बालुशाही मिळेल ना. संसारात असं जमत नाही बरं. विश्रांती घेतला तर पगार सुद्धा कट होतो. हे तर फक्त येऊन बसा, डोळा लागला तरी बालुशाही मिळेलच. ही फलश्रुती कीर्तनातली आहे, भजनातली आहे. विचार करा, वरपंग केलेला परमार्थ यथेच्छ भोजन खाऊ घालत असेल तर अंतर्दृष्टीने केलेला परमार्थ आम्हाला काय देईल? काय देईल ते सांगू नका. देव बाकीचे समाज तुमचं नाव घेतील, मोठं म्हणतील, जय जयकार करतील, यात नवल नाही. पण तुमचं निष्काम कर्माचरण आणि परमार्थातलं प्रेम बघून परमात्मा तुमची सेवा करेल. अभंगाच्या प्रथम हरिकथेची आवडी सेवा, हरिकथेची आवडी सेवा, हरिकथेची आवडी देवा, देवा हरिकथेची आवडी, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा. करतो सेवा दादाजी, करतो सेवा दादाजी, म्हणून हिंदेवा मागे मागे म्हणून हिंदे मागे मागे, म्हणून हिंदे मागे करीतो सेवा दासाची, करीतो सेवा दासाची, म्हणून हिंदे मागे मागे, म्हणून हिंदे मागे एकेकाळी त्याची भेटही दुर्मिळ आहे म्हणे आम्हाला. योगी या दुर्लभ म्हटलं जातं. योगी या मुनिजन ध्यानी ते सुख आसनी शयनी म्हटलं जातं. पण इथं तर करीतो सेवा दासाची. कसं समीकरण लावायचं हो? याचं एक समीकरण माझ्या दृष्टीस आहे, ते म्हणजे प्राप्तव्याची इच्छा सगळ्याची आहे, पण प्राप्तव्यानंतर पुन्हा सगळे साधना करतील असं नाही ना. आळंदी ते पंढरपूर टाळं फुटोस तर भजन करतात, पण पंढरपूर आल्यावर कोणी टाळ वाजवलंय का? एकदा गाव लागलं, एकदा टाळ गुंडाळून पिशवीत ठेवला की आम्ही JCB ट्रॅक्टर आणायला रिकामे. ते पोरांना आणतो का नाही सेलमधून. मग आता त्या मंदिरामध्ये कीर्तन होणार आहे, भजन होणार आहे, प्रदक्षिणाला दिंडी निघणार आहे, काही घेणं देणं नाही. आळंदी ते पंढरपूर गुळगुळा वाजती टाळ. पण एकदा पंढरपूर आलं की आमचा त्या टाळाचा संबंध संपला. काही जण असेच आहेत. परमात्मा प्राप्तीपर्यंत भजन करणाऱ्याची संख्या खूप आहे. मी नेहमी सांगतो, देवाच्या प्राप्तीनंतरही ज्याचा टाळ बंद होत नाही ना, समजून जातो जगत कल्याणासाठी जन्माला. परमात्मा प्राप्तीनंतरही ज्यांची साधना कधी बंद होत नाही, समजून जा त्यांना देवापेक्षा काही एक पटीनं साधन जास्त गोड लागलं. आणि ज्यांना देवापेक्षा भजनावर जास्त प्रेम करता येताना तेच भजन ऐकण्यासाठी देव श्रोताहून समोर येऊन बसतो. नाथरायच्या घरी पहिली 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून काम केले, दुसरी 12 वर्ष शेलेकऱ्याचं काम केलंय, तिसरी 12 वर्ष नाथराय भागवत सांगत असताना श्रोताहून असा मांडी घालून समोर बसला. एवढी कथा कीर्तनं त्याला आवडतात, एवढं तुम्ही केलेली साधनं आवडतात. कशाला लांब जात आहे? लातूरमधला होणारा उत्सव सगळ्यांनी पाहिला. आता पुढेही होणार आहे म्हणे, तारीख डिक्लेअर झाली आहे पुढल्या वर्षीची.
जानेवारी महिन्यात काहीतरी होणार आहे. 1 जानेवारी ते 8 जानेवारी असा पुन्हा एकदा भव्य दिव्य उत्सव होणार आहे. बरं, आता तो कशा स्वरूपात असेल ते कळालं नाही, पण आत्ता जो झालेला आहे तो कुंभमेळा थोडक्यात सांगायचं झालं तर आपण मराठवाड्यातली मंडळी प्रतिवर्षी ज्ञानोबाऱ्याच्या गावात जाऊन भजन करत होतो. आपलं भजन ज्ञानोबाऱ्याला एवढं आवडलं की तेच आपल्या गावामध्ये आले. तुकोबारे प्रत्यक्ष आपल्या गावामध्ये आले. सावता महाराज, जनाबाई महाराज, नामदेवराय, सगळे मी तर म्हणेल मराठवाड्यांनी जन्मभर केलेल्या परमार्थाचं हे नारळ आहे की प्रत्यक्ष संतांनी आपल्या गावात येऊन 7 दिवस राहून आपण केलेलं भजन त्यांनी श्रोताहून समोर बसून ऐकावं. काय भाग्य असेल महाराज हे. स्वतःला भाग्यवान समजा. आपल्या मराठवाड्यात जेवढा परमार्थ आहे तेवढा कुठंच नाही. बाकीच्या ठिकाणी गुत्त घेऊन जावं लागतंय. इथं तसं नाही. हे तर प्रत्येक गावात परमार्थ आहे, प्रत्येक गावात भजन आहे. कारण आपला संप्रदाय रामप्रभूच्या काळापासून चालत आलेला आहे. तुमच्या गावात मारुतीरायाचं मंदिर आहे, होय ना, नाथरायाचं मंदिर आहे, दत्तात्रयाचं मंदिर आहे, लवकुशाचं मंदिर आहे का? लवकुश रामाची मुलं करकेली हाय असेल कुठंतरी कोपऱ्यात बघा. रामानं आपल्या पोराची मंदिरं कुठंच बांधू दिली नाहीत. कुणालाच सांगितलं नाही की माझ्या मुलाचं मंदिर बांधा म्हणून. पण माझ्या भक्ताचं मंदिर नाही असं गाव ठेवलं नाही महाराज. सगळ्या गावात आपल्या भक्ताची मंदिर बांधायला लावली. एवढे भक्त देवाला आवडतात. नाम साम वैकुंठे योगी नाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मी तिथं राहतो म्हण, माझे भक्त गाती जे ते. हे समीकरण जमलं पाहिजे. या भूमिकेला अरूढ झालं पाहिजे. माझं कीर्तन फक्त 10 मिनटं मोजून राहिले. मला थोडंसं अजून तुमच्यासमोर काही बोलायचं आहे. आपल्या अंतःकरणाला प्रगल्भता निर्माण व्हायला हवी, जी कीर्तनातून भजनातून प्राप्त होते. गाथा भजन कशासाठी? ज्ञानेश्वरी पारायण का करावं सांगा ना. दुपारची होणारी प्रवचनं, महाप्रसादाची होणारी कीर्तनं, नाथषष्ठी तोंडावर आली. नाथरायांचा विचार केला तर हे नक्की कळेल आपल्याला. समाजाच्या कल्याणासाठी अवतरित झालेले संत महात्मे. नक्की नाथरायांना शांती ब्रह्म म्हणा, काही हरकत नाही. पण वेळ आल्यानंतर काय माये गेली होती भूतापाशी म्हणणारे सुद्धा नाथ महाराजच आहेत हे विसरू नका. जगताच्या कल्याणासाठी प्रत्येक पंथ साम दाम दंडभेद तुकोबारांनी या 4ही पद्धतीचा वापर उपदेश प्रकरणात केलेला आहे. साम म्हणजे समजावून सांगितलंय, दाम म्हणजे परमार्थानं काय मिळेल हे समजावून सांगितलंय, भेद म्हणजे तुम्ही नाही केला तर काळ कसा पाठीमागं लागेल ही भीती घातली आहे, दंड सांगितलेला आहे. बघा एकदा नाही करून काळाची उडी पडेल बा जेव्हा. प्रत्येक वेळी या 4ही पद्धतीनं समजावून तुकोबारे सांगतात आम्हाला. काय एवढी इच्छा शक्ती. म्हणून कमीत कमी ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांनी हे आवर्जून ऐका. माळकऱ्यांनी फक्त भिंत चालवली एवढ्या चमत्काराला भूलू नये. रेड्या मुखे वेद बोलवेला एवढंच पाहू नये ज्ञानोबाऱ्याच्या बाबतीत. हे सगळं शुल्लक आहे हो. ज्ञानोबाऱ्याचा सगळ्यात मोठा चमत्कार सांगू का? 0 लागे शून्यची जी आले. काय कळतं आम्हाला या अभंगाचा अर्थ? 0 म्हणजे काय कळतं? 1 2 3 4 5 6 आहे ना अभंग. काय कळतं आम्हाला हे 1 2 3 4 5 म्हणजे काय? एवढी अवघड भाषा वापरणारे ज्ञानोबाराय तुमच्यासाठी फक्त हरिमुखे म्हणा जर म्हणत असतील तर ज्ञानोबाऱ्याचा हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मराठीमध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या एखाद्या शिक्षकाला बालवाडीतल्या विद्यार्थ्याला आई शिकवणं जेवढं जड जात आहे ना तेवढंच ज्ञानोबाऱ्याला हरिमुखे म्हणताना तेवढं जड गेलंय. तुकोबाऱ्याला तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी म्हणताना तेवढं जड गेलंय. नंतर ओम तत्सदिती सूत्राचे जे सार एवढी अवघड अभंग रचणारे तुकोबारे तुमच्यासाठी आहे सर्वाहुनी म्हणतात. काय एवढं कळलं, काय एवढं नडलंय हो सांगा. थोडंसं यांच्याकडेच बघून कीर्तन करतोय, थोडंसं इकडं जातो बरं का. तुम्हाला 3 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा, एक 5 वर्षाचा, एक 3 वर्षाचा. तिघही जेवायला बसले. तिघांना समान पद्धतीने जेवायला वाटतं का हो तुम्ही? होय, वेगवेगळ्या वयाचे आहेत पण तुमचीच मुलं आहेत. तिघही ओळीला जेवायला बसले. तुम्ही एका पद्धतीने जेवायला वाटता का त्यांना? नाही वाढत. 10 वर्षाचा मुलगा असेल तर चपातीचे 4 तुकडे करून वाढते. 5 वर्षाचा असेल तर चपातीचे बारीक तुकडे करून वाढतात. पण तेच जर 3 वर्षाचा असेल तर आपल्या हातानं कुस करून तोंडामध्ये घालताना. ज्ञानोबा तेच आहेत. 10 वर्षाचा मोठा असेल तर त्याला अमृत अनुभव आहे. 5 वर्षाचा मध्यमवर्गीय असेल सोपी कळेल म्हणून ज्ञानेश्वरी. पण काही जणांना तेही कळत नाही म्हणून अगदी तोंडात घास घातलाय 24 अभंगाचा हरिपाठ. एवढं ज्ञानोबाऱ्या जर आपला सांभाळ करत असतील तर का त्यांचं वाङ्मय सोडून आम्ही भलत्या मार्गाला जावं हो? का त्यांचा मार्ग सोडून आम्ही दुसरं काही करावं सांगा.
पूर्वापासून चालत असलेली परंपरा. तुकोबारायंदर म्हणतात दुसरं काहीच काढलं नाही मी, जे पूर्वीपासून चालत आलं होतं तेच शोधून काढले. हरी सोपेवर आम्हा सांगितले संती, सोपेवर आम्हा सांगितले, सोपेवर दिंडे हाते घेऊन नाता, दिंडे हाते घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावो, समाधीचे सुख सांडावो. दिंडी हाती घेऊन दिंडी हाती घेऊन सोपेवर मामा मला एवढंच बोलून थांबवायचं आहे, जे पूर्वापासून चालत आलेलं आहे तेच आम्ही तुमच्या समोर मांडलं. का मांडलं? पहिली गोष्ट ती त्याला आवडते म्हणून. दुसरी गोष्ट, साधना करणारा परमात्म्याला सुद्धा तेवढं महत्त्व देत नाही. साधनेची गोडी निर्माण झाली की पुन्हा पुन्हा ते साधन करता यावं, पुन्हा पुन्हा ते भजन गाता यावं म्हणून पुन्हा पुन्हा भगवंताकडे अपेक्षा करतो. म्हणून मी बोलत नाही, स्वतः परमात्मा बोलतो म्हणे की मी फक्त भजन करणाऱ्याच्या संगतीत जर राहत असेल तर बास, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. माता परमात्मा असा नित्य प्रकारानं सांभाळ करतो. कसा सांभाळ करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागं उभा राहून द्रौपदीचा सांभाळ केला, पुढं उभा राहून अर्जुनाचा सांभाळ केला म्हणे. ही चालत असलेली परंपरा आहे ना. द्रौपदी हाक मारताना देव काही साडी घेऊन गेलता का हो? पिशवीमध्ये वगैरे नाही, देवच साडी झाला म्हणे. वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. अशा पद्धतीनं जर परमात्मा सांभाळ करत असेल, घरटी जागी घाली तसे जर असेल तर नक्कीच आम्हाला त्याचा अनुभव आला आहे. मग तो भजन करणाऱ्याच्या समोर कसा उभा राहतो? निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे. अर्थात अंतःकरणातली एक विस्फुल्लित भाव, अंतःकरणातली प्रतिबद्धता, भगवत नामस्मरणाच्या आधारानं त्याला मारलेली हाक. गजेंद्राला मागर मारत असताना लक्ष्मी ऐसा विचारतात, तुम्ही कुठं निघाला तेवढं पळत? देव किती तातडीनं आले म्हणे. भागवतकार बोलतात देवाला हत्ती म्हणायचं होतं, हत्ती, पण ह म्हणताना लक्ष्मीजवळ होते आणि ती मनोस्तर गजेंद्राजवळ हजर होते. एवढा परमात्मा जर धावत येत असेल तर नक्कीच या साधने व्यतिरिक्त आम्ही काही करणार नाही. हेच तुकोबारे या ठिकाणी बोलतात. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी भजन करू. राहिलेल्या चरणाचा 1 मिनिटात भाव सांगून थांबतो. विढोबार फुमाई टाळी वाजवा भजन
भावे संसाठी म्हणून हिंडे मागे मागे घरटे जागे घाली तसे समर्पणाचा भाव भगवंताचा फक्त भक्तांच्या चरणी आहे. भक्तांची कृपा लाभावी म्हणून भगवंत प्रयत्नशील आहे. भक्ताच्या पायानं उडवलेली धूळ आपल्या अंगावर उडावी म्हणून परमात्मा प्रयत्नशील आहे. भक्तांनी पुन्हा पुन्हा आपल्यासाठी भजन करावं यासाठी परमात्मा श्रोता वर्ग होण्यासाठी सुद्धा प्रयत्न. साठी करून ठेला हे जमलं पाहिजे तर त्याचा संसार सुखाचा होतो. आपल्या अगोदर जगताचा विचार करता आला पाहिजे तुम्हाला. हे कितीही बोललं तरी कमी आहे. आता इथंही सांगितलं की आपणा भावे संसाठी जगताच्या संबंधानं भक्त महात्मे ज्यावेळेस परमार्थ करतात एका परमात्म्यापुरतंच ते मर्यादित राहत नाही म्हणे. एका देवाला आवडावं म्हणूनच ती भूमिका राबवत नाही. तो को बऱ्याला काही ब्रह्मचारी राहता आलं नसतं, वेद अध्ययन करता आलं नसतं, ज्ञानोबाराला संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिता आली नसती का? उगा विचार करा की. हा पाहिजे तेव्हा वैकुंठावून येणारे, पाहिजे तेव्हा जाणारे ब्रह्मचारी राहता आलं ना. काय बिघडलं असतं आम्ही संन्यासी झालो असतो तर? बोला की. ब्रह्मचारीच राहिलो असतो, लग्नच केलं नसतं तर बिघडलं कुठं असतं? एक एक ठिकाणी बिघडलं असतं. जर आम्ही विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून हा भंग वापरला असता तर समाजाने उत्तर दिलं असतं आम्हाला. काय माहिती तुम्हाला संसार म्हणजे काय? काय माहिती तुम्हाला बायका मुलांचं सुख किंवा दुःख काय असतं? या समाजाचा अनुभव समाजांसमोर दाखवा म्हणून तुमच्यासारखा प्रपंचही केला. एवढंच काय, तुमच्यापेक्षा जास्त गरिबीचा केला आहे. कुलूप लावून आला असाल नाही कीर्तनाला? होय, कुलूप लावून. मी काही बघायला येणार नाही, तसली काही सवय नाही मला. पण तुम्ही कुलूप लावून आलात. तुको बरे म्हणतात कुलूपच काय, मला कडी लावायची गरज नाही म्हणे. दरवाजा उघडा ठेवला, कुत्रं जरी नजर चुकीनं घरात गेलं तरी त्यालाही काही खायला मिळू नये अशी आमची अवस्था आहे. जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती, अशी आमची दुर्दैवी अवस्था आहे. पण एवढं मात्र खरं आहे, या कोणत्याही प्रापंचिक सुखदुःखाचा विचार न करता प्रारब्धवशातल्या कर्माच्या भोगाला आनंदानं स्वीकारून आम्ही ज्यावेळेस परमार्थमय मार्गाचा विचार केला, एका परमात्म्याला परमार्थ आणि त्या परमार्थाच्या संबंधानं या जगताची होणारी एक इच्छाशक्ती, जगताचा होणारा विस्तार, या जगताच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारं चैतन्य, याच्याशिवाय दुसरं काही मागितलं नाही म्हणे. जे खळाची व्यंकटी म्हणजे काय हो? व्यंकटी म्हणजे बुद्धी. जी बुद्धी माझ्या जोळीमध्ये माती टाकत होती ना, त्या बुद्धीचं परिवर्तन व्हावं तया सत्कर्मी रती वाढो. बस त्यांच्या हातानं आयुष्यभर सत्कर्म घडावं, त्या दुर्बुद्धी असलेल्या मनाला परिवर्तन व्हावं आणि त्या परिवर्तनाच्या भूमिकेत त्या जगतानं समाधानानं संसार करावा. आणि संसारामध्ये जात असताना त्यांनी परमार्थही एवढा देखणा करावा म्हणे की त्यांचा परमार्थ बघून देवाला त्यांच्या संसारात कामं करावीशी वाटतील. तो का म्हणे, विकले देवे परमात्मा पूर्ण त्या भक्तांच्या बाबतीत समर्पण आहे. पूर्ण परमात्मा एका त्या संसाराबाबतीत पूर्ण समर्पणाची भूमिका ठेवून जातो. आता देवच जर आमच्या घरी काम करत असेल तर लक्ष्मीला वरी खुर्चीवर बसून जमते का हो? म्हणून भगवत भक्ती करणाऱ्यानं लक्ष्मीच्या सुद्धा पाठीमागं लागू नये. कुठली लक्ष्मी? ती जगदंबा नाही, हे या लक्ष्मीच्या सुद्धा पाठीमागं लागू नये. कारण नातरायच्या घरी ते भांडी घासायचं काम करते. याचाच अर्थ तुका म्हणे, विकले देवे आपणा भावे संसाठी म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे झाली घाली तसे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सुंदर अशा गावकऱ्यांच्या सहकार्यातून, गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रगल्भ अशा सुंदर नियोजनातून श्री संत सद्गुरू जगद्गुरू तुकोबाराय आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुकोबारायचा बीजोत्सव, नाथरायांचा जलसमाधी सोहळा या निमित्तानं चालत असलेला हा प्रतिवर्षीचा उत्सव. याही वर्षी माझी थोडीशी अडचण आली. मी म्हटलं कीर्तनच करायचं आहे ना, मग ते डोक्यावर सूर्य असताना करू नाही तर चंद्र असताना करू, त्याच्याशी काय घेणं देणं आहे? तुम्ही उपस्थित झाला म्हणजे दुपारी झालं काय संध्याकाळी झालं काय त्याचा काय संबंध? त्यामुळे मला थोडीशी अडचण आल्यामुळं दुपारी यावं लागलं. तरीसुद्धा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. सर्व गावातील मंडळी, सर्व आळंदीहून अत्यंत सुंदर असं आध्यात्मिक शिक्षण घेणारी सर्व मंडळी, अनुभवातील सर्व जाणकार मंडळी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या चरणीही सेवा समर्पित करायची आहे. एक भाव बोलून दाखवतो. परवा आपला जो
नरहरी महाराजांचा 740वा समाधी सोहळा आणि आपल्या उत्सवाला 111 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळं लोहाऱ्या जो झालेला उत्सव आहे त्या उत्सवासाठी गावातल्या लोकांनी जी मदत केली त्या मदतीसाठी सर्वांचे धन्यवाद म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून झालेली सेवा श्रीगुरूंच्या चरणी आईवडिलांच्या अण्णांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम करविले. तैसे केली कटकट वाकुडिका नेत्र देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पाय पण तुका म्हणे विकले देवे आपणा भावे संसाठी म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे सांगा. तुका म्हणे विकले
मागे म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे 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 म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे घर ते जागे घाले तसे घाले तसे म्हणून
बोलिले रामकृष्ण